2019 ची निवडणूक शिवसेना भाजपने एकत्र लढवली, पण सरकार शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचं आलं. फासे पलटले, दोन पक्ष फुटले आणि पुन्हा भाजप सत्तेत आली. त्या अगोदर महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद स्वीकारावं असा आग्रह शरद पवारांनी केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा चेहरा घेऊन महाविकास आघाडी सरकार राज्याच्या सत्तेत आलं. त्याच शिवसेनेतील बंडाने सरकार कोसळलं आणि ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात महानाट्य घडलं. ठाकरेंची शिवसेना फुटली आणि शिंदेंची झाली. निवडणूक आयोगानं नाव चिन्ह सारं काही शिंदेंना दिलं. पुढे आघाडीतील दुसरा घटकक्ष असलेले राष्ट्रवादीचेही बार आवाजले. आता 5 वर्षाचा काळ लोटलाय. त्या अगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने दमदार कामगिरी केली. काँग्रेस एका जागेवरून 13 पर्यंत पोहोचले. अपक्षांच्या पाठिंब्याने हा आकडा 14 पर्यंत गेलाय. शरद पवार 80% स्ट्राईक रेटने लोकसभा पास झालेत. आता लोकसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी सर्वांची चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीने एकत्र लढणार असल्याचं सांगितलंय, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हा नवा मुद्दा समोर आलाय. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार असलेले संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाणं हा धोका आहे. महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं आहे. लोकसभेतलं मतदान उद्धव ठाकरेंकडे पाहूनच झालं आहे. अर्थात तिघांची ताकद एकत्र होती, पण बिनचेहऱ्याची आघाडी ही अजिबातच चालणार नाही असं संजय राऊत म्हणाले. तसंच केंद्रात राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर झाले असते तर किमान 25 ते 30 जागा वाढल्या असत्या. कोणतंही सरकार किंवा कोणतीही संस्था बिनचेहऱ्याची असू नये. आपण कुणासाठी मतदान करतो हे लोकांना कळायला हवं असंही राऊत म्हणाले. मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा केली जात असताना दुसरीकडे शरद पवारांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा, एखादी व्यक्ती आमचा चेहरा नाही, सामूहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत मतभेद होण्याची शक्यता आता वर्तवली जाते. जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी साझेदारी हा खरं तर युती आघाडीच्या राजकारणाचा अलिखित नियम. 2019 साली परिस्थिती विपरीत होती. ठाकरेंचे आमदार जास्त होते. आता चक्र फिरले. काँग्रेस राज्यातील मोठा पक्ष ठरलाय. शरद पवारांच्या भोवताली सहानुभूतीचं वलय निर्माण झालंय. त्यामुळे निवडणुकी अगोदर पवार कोणतीही कमिटमेंट करायला तयार नाहीये. ज्या उद्धव ठाकरेंना पवारांनी मुख्यमंत्री केलं तेच पवार सामूहिक नेतृत्वाची भाषा बोलत आहेत. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा कोणत्या वळणावर जाणार हे पाहावं लागेल.